गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण ऑनलाईन टेस्ट कशा पद्धतीने सोडवू शकतो. फक्त 99 रुपयात भरपूर टेस्ट जर तुम्हाला सोडवायचे असतील, तर आपल्याकडे उपलब्ध आहेत. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मोबाईल नंबर मिळून जाईल. त्याद्वारे तुम्ही कॉल करा. त्याच्यावर हाय पाठवल्यावर तुम्हाला ग्रुपला जॉइन केलं जाईल. बघा, आता तुम्हाला एक टेस्ट दिली. आता समजा तुमचं नाव टाकायचं. आता जो विद्यार्थी असेल, समजा एखादी समजा दिशा, काय नाव टाकलं. नाव टाकल्यानंतर इथे तुम्हाला एक पासवर्ड दिला जाईल. काय दिला जाईल? पासवर्ड दिला जाईल बघा. पासवर्ड दिला जाईल. आता या टेस्टचा मी पासवर्ड सेट केलेला आहे. शिसव सेट केलेला आहे. काय? बघा, अशा पद्धतीने तुम्ही पासवर्ड टाकायचा या टेस्टचा. म्हणजे प्रत्येक टेस्टचा पासवर्ड हा वेगळा वेगळा असतो. बघा, हा पासवर्ड असेल. इथे तुम्हाला टेस्ट सुरू करे अशा पद्धतीने ऑप्शन येईल. म्हणजे टेस्ट वायगोस्कीच्या सिद्धांतावर ही काय टेस्ट आहे. आता तुमचं नाव तिथे ऑलरेडी हे बघा. म्हणजे मोबाईलवर तुम्हाला झूम वगैरे इथे मोबाईलवर असतं. आता डिजिटल बोर्डवर तुम्हाला झूम वगैरे अशा पद्धतीने मी इथे केलेलं आहे बघा. आता इथे टेस्ट आलेले. पहिला प्रश्न, वायगोस्की के अनुसार बच्चे संज्ञानात्मक विकास में सबसे महत्वपूर्ण भूमिका किसकी होते? किसकी होते? केवळ परिपक्वता, केवळ आता आपल्याला माहिती आहे कशाची असते, सामाजिक आंतरक्रिया असते. यांची भूमिका काय असते? फार महत्वाची असते. चला आता दुसरा प्रश्नावर. म्हणजे याच्याने काय होईल? तुमची आकलन क्षमता वाढेल. आकलन क्षमता वाढेल स्पीडने. निकटम विकास का क्षेत्र जेडपीडी क्या तात्पर्य है? बच्चे की वर्तमान आयु ये तात्पर्य का जो बच्चा अकेले कर सकता है और सहायता से कर सकता है बीच का अंतर है. बरोबर आहे का नाही? ऑप्शन बी. केवळ कठीण कार्य बच्चे की बुद्धी लब्धी, तर अजिबात नाही. बी ऑप्शन. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा. वायगोस्की के सिद्धांत में बघा काय म्हणतोय प्रश्न तिसरा. वायगोस्की के सिद्धांत में अधिक जानकार अन्य कौन हो सकता है? कौन हो सकता है? केवळ शिक्षक म्हटलंय का? केवळ माता पिता, अन्य जानकार, ऐसा व्यक्ती जो संबंधित कार्य में अधिक ज्ञान या कौशल्य हो, यालाच काय म्हटलं जातं? वायगोस्की. अधिक जाणकार म्हणजे हा शब्द कशासाठी वापरला जाईल? तर जे कौशल्य आपल्यापेक्षा त्याला थोडं माहित आहे त्याला अधिक जाणकार म्हटलं जातं. ऑप्शन सी आहे. कळालं? त्याच्यानंतर स्कॅप फोल्डिंग वर तुम्हाला प्रश्न येतोच. बरोबर आहे का नाही? प्रश्न काळजीपूर्वक बघा. स्कैप फोल्डिंग का सर्वोत्तम अर्थ क्या है? विद्यार्थियों को हमेशा शिक्षक पर निर्भर रहना, हमेशा, तर अजिबात नाही. सीखने के दौरान आवश्यकता अस्थायी सहायता देना, धीरे धीरे कम देना. कशी अस्थायी सहायता दिली पाहिजे आणि काय केली पाहिजे? नंतर कमी केली पाहिजे. असंच आहे ना. आणि बच्चों को दंड देना, सभी को पहिले उत्तर बता देना. उत्तर जर सांगून दिलं तर उपयोग होणार नाही. म्हणजे ऑप्शन बी आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 5 बघा. प्रश्न 5, वाइगोस्की के अनुसार भाषा और विचार का संबंध कैसा होता है? कसा संबंध आहे? दोनों पूरी तरह से अलग होते. भाषा का विचारों के विकास में कोई संबंध नहीं, असं म्हणतो का? सी ऑप्शन काय म्हणतं? भाषा सामाजिक अनुबंध के माध्यम से विचार के विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाती है. ऑप्शन सी बेस्ट आहे. आता तुम्ही म्हणणार दोनों पूरी तरह से अलग होते, हे पण त्यांनी म्हटलं होतं. पण केव्हा अलग म्हटलं? 0 ते 2 वर्षाचा काळ आहे. पण प्रश्न आपल्याला तसा विचारलेला नाही सुरुवाती काल में. तर बघा हे काय येणार नाही, कारण सुरुवाती कालमध्ये म्हटलेलं नाही. म्हणून भाषा सामाजिक अनुबंध के माध्यम से विचार के विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाती है. कळालं? ऑप्शन सी. त्याच्यानंतर प्रश्न 6 बघा. काळजीपूर्वक बघा. म्हणजे ही टेस्ट तुम्हाला फक्त 99 रुपयामध्ये उपलब्ध आहेत. भरपूर टेस्ट तुम्ही घेऊ शकता. कक्षा में शिक्षक द्वारा संकेत प्रश्न उदाहरण को देकर विद्यार्थी स्वयं समस्या हल करने की, बघा इथे थोडं अशा पद्धतीने असेल. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला आता काहींना बाहेर दिसत असेल. थोडा छोटा करतो बघा. म्हणजे प्रश्न मोठा आहे. प्रश्न थोडा मोठा आहे. कक्षा में शिक्षक द्वारा सबसे अधिक संबंधित आहे तर काय आहे? झेडपीडी. काय? शास्त्रीय अनुबंध, परिपक्वता, अभिप्रेरणा, तर काय? शास्त्रीय अनुबंध झेडपीडी. बघा आता म्हणजे तो प्रश्न मोठा होता म्हणून थोडा झूम बघा. आता हा प्रश्न बघा. वाइगोस्की के अनुसार सीखने और विकास का संबंध किस प्रकार समझा जा सकता है? कैसा संबंध है? सीखना विकास में बिल्कुल स्वतंत्र नहीं है. उचित सामाजिक सहायता के साथ सीखना विकास को आगे बढ़ाया जाता है. ये बेस्ट है. और विकास पहले से पूरा पूरा होता है, सीखने के बाद शुरू होता है. तर अजिबात नाही. सीखने का विकास पर कोई प्रभाव नाही. ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 8 बघा. आता याच्यावर तेवढे झूम होऊन जातात. बरोबर आहे का नाही? पण तुम्हाला मोबाईल मध्ये काही झूम करायची गरजच नाही. ऑलरेडी तिथे काय असतं? सेट असते. बरोबर आहे का नाही? एक विद्यार्थी कठिन गणितीय समस्या अकेले हल नहीं कर पाता. कठिन समस्या हल नहीं कर पाता, लेकिन सहपाठियों के संकेत से हल कर पाता है. उदाहरण किसका दर्शाता है? केवळ स्मृती दंड शारीरिक याला झेडपीडी म्हटलं जाईल. बरोबर आहे का नाही? चालले पुढे.
म्हणजे याच्याने काय होईल, तुमची आकलन क्षमता वाढेल. काय होईल? आकलन क्षमता वाढेल. वाइगोस्की के अनुसार निजी वाक्य प्राइवेट स्पीच का महत्व क्या है? काय महत्व आहे? ये हमेशा सीखने में बाधा डालता है, तर अजिबात नाही. ये बच्चों को अपने व्यवहार और समस्या समाधान को निर्दिष्ट करने में सहायता करता है. हे आपण बघितलं होतं. हे केवळ मनोरंजन, इसका कोई ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 10 बघा. वायगोस्की का सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोन संस्कृती का क्या महत्व आहे? काय महत्व आहे वायगोस्कीचा? संस्कृती का कोई महत्व नहीं असं म्हटलंय का? बच्चों के संस्कृती बच्चे के सोचने और सीखने की तरीके को संभावित करती है. ऑप्शन बी बरोबर आहे. केवळ येणार नाही. आणि तुम्हाला टेस्ट जशी जशी हार्ड घ्यायची तशी तशी तुम्हाला पण येऊ शकते बघा. जर तुम्हाला वाटलं सर ही सोपी आहे, तर तुम्हाला हार्ड सुद्धा टेस्ट तयार करता येत म्हणजे मिळून जाईल. हार्ड सुद्धा मिळेल, कठीण कठीण. कळालं? यदि शिक्षक किसी कार्य में शुरुआत में अधिक सहायता देता है, बघा, यदि किसी कार्य में शिक्षक शुरुआत में अधिक सहायता देता है और विद्यार्थी सक्षम होने पर, बघा, विद्यार्थी सक्षम होने पर सहायता घटा लेता है, तो क्या दर्शाता है? तर काय होईल? तर स्कॅप फोल्डिंग. काय होतं? जोपर्यंत विद्यार्थ्याला येत नाही तोपर्यंत त्याने स्कॅप फोल्डिंग दिली आणि नंतर यायला लागलं स्कॅप फोल्डिंग कमी करून टाकली. म्हणजे हे ऑप्शन ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला टेस्ट कशा पद्धतीने अवघड पण टेस्ट तुम्ही निवडू शकतात, घेऊ शकतात. अवघड पण तुम्हाला उपलब्ध होईल. फक्त 99 मध्ये. फक्त 99. फक्त 99. वायगोस्की के अनुसार सहपाठी सहयोग का शैक्षणिक महत्व काय आहे? सहपाठी म्हणजे मुलांना एकत्रितपणे का शिकवलं पाहिजे? काय महत्व आहे? ये समय की बर्बादी है. सामाजिक अंतरक्रिया के माध्यम से सीखने की समाधान को बढ़ावा मिळता है. म्हणजे ऑप्शन बी बेस्ट आहे. कारण एकत्र का शिकवलं पाहिजे सहयोगाने? तर सहपाठी उपगम म्हणजे काय? विद्यार्थ्यांना एकत्रितपणे शिकवल्यावर काय होईल? समस्या समाधान को बढ़ावा देगा. ऑप्शन बी बरोबर आहे. केवळ हे इसके शिक्षक की भूमिका समाप्त अजिबात नाही. प्रश्न 13 बघा. प्रश्न 13, निम्न में से कौन सा शिक्षक व्यवहार वाइगोस्की के दृष्टिकोण के सबसे अनुकूल है? कोणता व्यवहार अनुकूल है? सभी सभी उत्तर सीधे बता देना चालेल का? तर अजिबात नाही. विद्यार्थियों को उचित चुनौती देकर आवश्यकता प्रदान करणार. म्हणजे ज्या ठिकाणी अडचण असेल त्यालाच तिथे मदत करा. जर तो स्वतःहून कार्य करतो तर का सांगायची? म्हणजे बी ऑप्शन बेस्ट आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 14 बघा. प्रश्न 14, झेडपीडी का उपयोग करते समय, बघा, झेडपीडी का उपयोग करते समय शिक्षक को किस प्रकार का कार्य चुनना चाहिए? कसा? बहुत आसान कार्य दिलं पाहिजे का? तर ते मुलाला लगेच येऊन लागेल. बहुत आसान चालेल का? ऐसा कार्य जो विद्यार्थी को उचित सहायता देकर कर सके. म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी गरज असेल तिथे सहायता पण द्या आणि ते कार्य याला झेडपीडी म्हणजे शेवटपर्यंत पोहोचणार. ऑप्शन बी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. प्रश्न 15 बघा. प्रश्न 15, वाइगोस्की के अनुसार ज्ञान का निर्माण मुख्यतः किस प्रकार जुड़ा है? कस काय ज्ञान का निर्माण? ज्ञान का निर्माण काय म्हणतोय? सामाजिक सांस्कृतिक आंतरक्रिया से जुड़ा है. आणि जर जीन प्याजे राहिला असतं तर जीन प्याजे काय म्हणतो? सक्रियपणे शिकतात. पण हा म्हणतो सामाजिक संस्कृतीने शिकतात. कळालं? आणि बीएफ स्किनर राहिला असता तर अनुकरणातून शिकतात. म्हणजे फरक तुम्हाला कळाला. ऑप्शन ए ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 16 बघा. आंतरीकरण. आंतरीकरण दिलाय ना त्यांनी, आंतरीकरण. आंतरिकरण का आशय क्या है? काय है आंतरिकरण का आशय? सामाजिक रूप से की गई गतिविधियों को संसाधनों और धीरे धीरे आंतरिक मानसिक प्रक्रिया में बदलना. म्हणजे काय करायचं? जे तुम्ही कौशल्य, वायगोस्की काय म्हणतो? आंतरिकरण म्हणजे काय? जे पण तुम्ही समाजातून जे कौशल्य शिकतो धीरे धीरे मानसिक प्रक्रिया में फिट करणं. बसवलं पाहिजे. नाहीतर समाजातून मी खूप साऱ्या गोष्टी शिकलो आणि मला जर काहीच समजलंच नाही म्हणजे ग्रहणच केलं नाही, उपयोग होईल का? म्हणजे ऑप्शन ए ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 17 बघा. हे बघा, आता हे झूम थोडं बाहेर आहे. थोडं बारीक अक्षर दिसतील पण बघून घ्या क्वालिटी वाढून. एक शिक्षक बच्चों को समूह में समस्या पर चर्चा करना देता है, आवश्यकता के अनुसार संकेत देता है. या दृष्टिकोन का उदाहरण आहे. समूहामध्ये चर्चा करायला लावतो. का करतोय? सामाजिक अधिगम वाढला पाहिजे. कशासाठी? सामाजिक अधिगम वाढला पाहिजे. कळालं? त्याच्यानंतर बघा इथे झूम करतो परत म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. वाइगोस्की के अनुसार बच्चे के विकास को समझने के लिए किस विशेष पर ध्यान देना चाहिए? आता मुलांचा विकास समजण्यासाठी वाइगोस्की नुसारच कशावर ध्यान दिलं पाहिजे? केवळ परीक्षा पर, बच्चे की सहायता और सामाजिक संदर्भ में क्या कर सकता है याच्यावर ध्यान दिलं पाहिजे. केवळ शारीरिक, केवळ या अजिबात नाही. ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 19 बघा. निम्न में से कौन सा कथन झेडपीडी के बारे में सही है? झेडपीडीच्या बरोबर कोणतं कथन बरोबर आहे? ये बच्चों की स्थायी क्षमता है, सीमा है. स्थायी आहे का अस्थायी आहे? काय अस्थायी आहे? ये सीखने की संभावित प्रगती का छत्र ज्या उचित सहायता उपयोग होतीये. बघा, स्थायी नसते, अस्थायी असते. पहिलं ऑप्शन बाहेर झालं. केवळ ते हे कळालं. म्हणजे अशा पद्धतीने दोन ऑप्शन पण तुम्हाला गोंधळात टाकू शकतात. बघा, आता हा प्रश्न 20 हा शेवटचा प्रश्न. मग याच्यानंतर कशी सबमिट करायची मी तुम्हाला सांगतो. वाइगोस्की के सिद्धांत के आधार पर मूल्यांकन की सबसे
उपयुक्त दिशा कौन सी, कोणची उपयुक्त, केवल स्वतंत्र प्रदर्शन करना ही दिशा आहे का उपयुक्त? विद्यार्थियों को सहायता देने पर उनकी सीखने की संभावना को भी समजना, म्हणजे त्याला तुम्ही मदत पण करा आणि तो कशा पद्धतीने हे शिकू शकतो हे पण काय करा, त्याच्यातून ते मूल्यमापन करा. मग आता समजा हे 20 प्रश्न सोडवलं, आता टेस्ट सबमिट ऑप्शन येईल बघा. टेस्ट सबमिट ऑप्शन आल्यावर इथे टेस्ट सबमिट करा. बघा आता ते दिशा नाव टाकलेलं होतं, तिथंच परिणाम आलेला आहे दिशा, किती 20 पैकी 20 मिळवले, टक्केवारी 100, म्हणजे परफेक्ट तिने सर्व सोडवले. मग अशाच पद्धतीच्या जर तुम्हाला टेस्ट घ्यायच्या असतील, आता काही म्हणणार सर ही सोपी आहे ना, अरे बाबा तुम्हाला अवघड सुद्धा मिळेल, अवघड सुद्धा टेस्ट मिळेल, 150 मार्काची सुद्धा टेस्ट मिळेल. फक्त तुम्ही काय करा, व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर हाय पाठवा, तुम्हाला ग्रुपला ऍड केलं जाईल. तुम्हाला टेस्ट घ्यायची असेल तर फक्त 99 रुपयामध्ये उपलब्ध आहे. बघा हे ऑनलाईन तुम्हाला सर्व काही उपलब्ध होईल. चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. कळालं? सोप्या आहेत, अवघड आहेत, अवघड आहेत, खूप भेटणार आहेत. फक्त तुम्हाला घ्यायचे आहेत. मुद्दा हा आहे. नाहीतर तुम्ही म्हणणार सर फार सोपी आहे ना. सोपी आहे, पण ज्याने अभ्यास केला नाही त्याला पण अवघड आहे. मग अजून चांगली पण तुम्हाला याच्यापेक्षा टफ येईल, अभिकथन, कारण वगैरे सर्व काही तुम्हाला उपलब्ध होतील. चालेल, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा.